बिग बॉस मराठीच्या घरातून 13व्या आठवड्यामध्ये राखी सावंतला घराबाहेर काढलेला आहे अशी माहिती अशी बातमी आता समोर आलेली आहे। पण मात्र नेमकं राखी सावंतला घराबाहेर का काढलं, कशामुळे काढलं हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय। कारण की राखी सावंत ही चांगल्या पद्धतीनं खेळत होती, बिग बॉसच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं एंटरटेनमेंट सुद्धा करत होती। मग राखीपेक्षा जे वीक कलाकार आहेत, जे काही जास्त चांगल्या पद्धतीनं खेळत नव्हते, तरी सुद्धा त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये का ठेवलं हेच आपलं सविस्तर बघायचंय। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीचा आता ग्रँड फिनाले जवळ आलेला आहे आणि लवकरच विजेता कोण होईल हे सुद्धा समजणार आहे। पण मात्र आता 13व्या आठवड्यामध्ये राखी सावंतला बाहेर काढल्यामुळं प्रेक्षकांना एकच धक्का बसलेला आहे। कारण की राखी सावंत ही चांगल्या पद्धतीनं खेळत होती, घरामध्ये एंटरटेनमेंट सुद्धा करत होती आणि कुठंतरी प्रेक्षकांना हे बघायला आवडत होतं। मग या गोळ्या चांगल्या खेळाडूला घराबाहेर का पडलं असाच प्रश्न अनेकांना पडला आहे। पण जर आपण पाहिलं तर राखी सावंत ही वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये आली होती आणि कुठंतरी बिग बॉस चांगल्या पद्धतीनं चालत नव्हतं, घरातले सदस्य चांगल्या पद्धतीनं खेळत नव्हते। मग त्यांना चिडवण्यासाठी, भडकवण्यासाठी, घरामध्ये एंटरटेनमेंट करण्यासाठी राखी सावंतची भर बिग बॉसच्या घरामध्ये पडली होती। पण मात्र राखीचा जो ड्रामा आहे, धिंगाणा आहे, मस्ती आहे, ती सातत्यानं एकसारखीच दिसून येऊ लागल्यानंतर घरातले सदस्य आणि बाहेरचे प्रेक्षक सुद्धा राखी सावंतला आता मोठ्या प्रमाणात वैतागलेले होते। तेच ड्रामा, तेच 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 हे सगळं हे लोकांना आता पाहू वाटत नव्हतं। म्हणून 13व्या आठवड्यामध्ये राखी सावंतला बाहेर काढलेला आहे। आता राखी सावंतला बाहेर काढलेला आहे, पण ही गोष्ट स्वतः राखी सावंतला माहीत नसेल का? तर नक्कीच राखी सावंतला सुद्धा माहीत होतं की तिला 13व्या आठवड्यानंतर घराबाहेर जावं लागणार आहे। कारण की जेव्हा ती बिग बॉसच्या घरामध्ये आली होती किंवा कुठल्याही बिग बॉसच्या घरात असेल, कुठल्याही रिएलिटी शोमध्ये जात असताना ती त्या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्ट साईन करते आणि त्याच पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट तिनं या सीझन सुद्धा केलेलं असेल आणि सांगितलेलं असेल की जर तुम्ही मला या घरामध्ये एवढे एवढे दिवस ठेवत असाल, एवढं एवढं मानधन, एवढे एवढे पैसे देत असाल तर मग मी त्या घरामध्ये जायला तयार आहे, असा करार करून, कॉन्ट्रॅक्ट करून ती बिग बॉसच्या घरामध्ये आली होती आणि अगदी चांगल्या पद्धतीनं खेळत होती। जर आपण पाहिलं तर मागच्या 2-3 दिवसापासून राखी सावंतचं बोलणं आणि खेळणं हे बदललेलं होतं। ती घरातल्या सदस्यांसोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्याकडून ज्यांची मनं दुखवलीत त्यांची माफी सुद्धा मागत होती। हे आपण मागच्या 2-3 दिवसात बघितलेलं आहे। म्हणून राखीला सुद्धा माहीत होतं की तिची आता घराच्या बाहेर जाण्याची वेळ झालेली आहे, कारण की आता एंटरटेनमेंट संपलेला आहे आणि आता फिनाले जवळ आलेला आहे। मग राखी सावंत बिग बॉसचा विजेता होऊ शकत नाही। जे पहिल्यापासून, सुरुवातीपासून जे 6 सदस्य आहेत त्यांच्यापैकी जे कोणतरी सदस्य होईल असं सुद्धा प्रेक्षकांना माहिती आहे आणि राखी सावंतला सुद्धा माहिती आहे। म्हणून त्या ठिकाणी राखी सावंतचा पत्ता आता कट केलेला आहे आणि इथून पुढं घरातले जे सदस्य आहेत ते आता एकमेकांप्रती कशा पद्धतीनं खेळतात हे सुद्धा दिसणार आहे। कारण की राखीमुळंच रेवाचा गेम दिसत होता, राखीमुळंच दीपालीचा गेम दिसत होता आणि राखीमुळंच राकेश बापडचा सुद्धा गेम दिसत होता। राखी या घरातल्या 3-4 सदस्यांना अशा पद्धतीनं हँडल करत होती, त्यांना बोलण्यासाठी, भांडण्यासाठी उत्तेजित करत होती। पण मात्र आता राखीच घरामध्ये नसल्यामुळं नेमकं ते कशा पद्धतीनं खेळतात आणि कशा पद्धतीनं फिनाले जिंकतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। पण मात्र या सगळ्या गोष्टींमुळं प्रेक्षकाला कुठला धक्का बसला का नाही बसला ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।